श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानर अज्ञानदम छेदका भास्कर पूर्ण साक्षी परात्पर भक्ता खरा हृदय अक्कलकोट नगरात एक पर्यंत स्वामी राजवास करीत बहुत झाले वातापासून चौकडे कोणाशी पत्ता चाकडे राव येते स्वामींकडे राजे राजवाडे थोडं थोडं तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती आणू म्हणती तयाची बडोदा माझी त्या अवसरी आम्हाला राव राजनाधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तसे थोडं थोडं बैसले असा समग्र गोरे नुकवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी तेथे आणि स्वामींची तरी आम्ही तयाचे इनाम देऊ भूतकाळी जामीन घटीने कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तर बोलता झाला उत्तर नपानाची परियेची आपली जरी इच्छा आहे स्वामी त्यांना मी वटपुरीची तरी मी आणि दयांचे निश्चय माणसे असू द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषाला दोन पोरा त्याशी सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सकळ जणे त्यापरी तात्यांचे सन्माने गौरवाने मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया तात्यासाहेब निघाले चतुरातून पोटी आले नगर पाहुणे संतोष देखील वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंद झाले चित्ती तेथे जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयास्ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा कैसे पाहुणे दात्यांशी विचार करला मानशी या नगरातून स्वामींचे कैसे निव आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिलेली भवसार दाने याचक धने तृप्त केली स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते जेणे सेवे करीत संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा आयुष्याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले दाता माने खिन्न झाले विचार करला त्यांशी मग लढविली एक युक्ती एका अंती गाठून चोळपाप्रती त्याचे लागे विनंती करते बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदर पैसे इनाम देतील तुम्हा ते देवेन सर्व वर्षा चौदापाची लागली अशा दयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भवसार जळपाने कर्जवणे विनंत केली मधुर वचने कृपामोहनी समर्थाने बडोद्याप्रती चणावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत जण आपला योग्य सन्मान देखील जाता होईल ऐसे एकोणी वचन समर्थ आणि हर्ष करून उत्तर चळापदाने काय दिले सत्वर रावमन अनुपती अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे दिस स्वामीच्या सारामत नाना प्राकृत कृपा समंत सदा एकच भावी भक्त पंचमाध्याय गोडा शिरस्व शोभून भवतु